साक्री तालुक्यातील मळखेडी गावात ब्रिकेट मेकिंग बायो बॅलेट ट्रेडर युनिट मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे व मानव विकास मिशन कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आधार लोकसंचालित साधन केंद्र साक्री मार्फत मळखेडी गावातील सरस्वती महिला बचत गटाला ब्रिकेट मेकिंग बायो बॅलेट ट्रेडर युनिट देण्यात आला आहे। त्या युनिटचे उद्घाटन जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर बॅलेट युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे। या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी महिलांशी चर्चा करत आपण सदर युनिट कसे चालवतात, कच्चा माल कुठून आणतात, सदर युनिट पासून आपण समाधानी आहात का याविषयी विचारणा केली आहे। तर महिलांनी देखील समाधानकारक उत्तर देत सदर युनिट उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त केला आहे। या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की महिलांना उद्योग व्यवसाय उभा करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ तत्पर असून सोबत मानव विकास मिशन देखील सहकार्य करीत आहे। शेतकऱ्यांचा वाया जाणारा कचरा आपण उपयोगात आणून त्यांच्यापासून बॅलेट बनवत आहोत। यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी सदर प्रोजेक्ट उपयोगी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे। आज साक्री तालुक्याचे मळखेड गाव या ठिकाणी मानव विकास अंतर्गत माविम चे संयुक्त विद्यमानाने आपण सरस्वती बचत गटाला एक पॅलेट मेकिंग मशीन दिलेली आहे। त्याच्या उद्घाटन आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या मशीनमुळे आता उद्योगचर निर्माण होणारच आहे, गावामध्ये महिलांचेही सशक्तीकरण होणार आहे आणि विशेष करून या पॅलेट मेकिंग मशीन मार्फत जेवढा गावाचा आणि गावाच्या आजूबाजूचे लोक शेतकऱ्यांच्या जे काही शेत कचरा आहे त्याच्या मार्फत आपण पॅलेट्स बनवणार आणि पॅलेट्सची विक्रीही होणार। याच्यामुळे कचऱ्याचेही संकलन होईल, पर्यावरणावरही चांगला परिणाम होईल आणि या निमित्ताने उद्योग ही निर्माण होणार, गावाचे महिलांचे जे आर्थिक सक्षमीकरण आहे तेही सोबत होणार आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नाना साबळे व त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतला आहे। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे यांनी केला आहे, तर आभार प्रदर्शन मिलिंद पाटील यांनी केला आहे। सदर कार्यक्रमाला शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।